नमस्कार, आपण पाहत आहात अकोला बुलढाणा बुलेटिन. बातमीपत्रात आपलं स्वागत. UCNच्या तमाम प्रेक्षकांना तेजोमय दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. न्यूज हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडला 1 कोटी रुपयांचा गांजा. ऐका आला अटक, पुढील तपास सुरू. अकोला पश्चिम विभाग विधानसभा मतदारसंघातील 36 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. मतदार नोंदणीच्या कामात कुचराई केल्याचा आरोप. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आदेश. आणि आमदार श्वेता महाले यांच्याकडून चिखलीकरांना दिवाळीची भेट. ज्ञानगंगा अभयारण्याला दिली सफारीसाठी गाडी. ज्ञानगंगा अभयारण्य जंगल सफारीच्या वाहनाचं केलं लोकार्पण. राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा चर्चेत आहे. यातच बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धाडजवळ मोठी कारवाई करत तब्बल 4 क्विंटल 59 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत 1,14,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गांजाची वाहतूक करणारा ट्रक आणि चालकाला स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत 1,14,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मोताळा तालुक्यातील कुर्हा येथील राहुल साबळे याला ताब्यात घेण्यात आलं असून धाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. काल बुलढाणा पोलिसांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की बुलढाणा जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणावर अवैध गांजाची वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे आमच्या LCBच्या टीमनी ट्रॅप रचला. तर धाड संभाजीनगर रोडवरती पहाटे एक ट्रक आम्ही इंटरसेप्ट केला. त्या ट्रकचं चेकिंग श्वान पथकामार्फत आणि एक्साईजच्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही केलं असता त्या ट्रकमध्ये आम्हाला 91,88,000चा गांजा मिळून आलेला आहे. आणि ट्रकचा नंबर आहे DD01C9121. अशा प्रकारे त्या कारवाईमध्ये आता NDPS ऍक्ट अंतर्गत कारवाई सुरू आहे. आमच्या कारवाईमध्ये बुलढाण्याचे DYSP श्री वाघ, PI LCB श्री लांडे, API जिन्नमवार, API सोळंके, API काळे आणि LCBची टीम तसंच धाडचे API गावंडे या सगळ्या पथकांनी मिळून ही कारवाई केलेली आहे आणि आता कायदेशीर कारवाई सुरू आहे. मतदार नोंदणीच्या कामात कुचराई करणाऱ्या अकोला पश्चिम विभाग विधानसभा मतदारसंघातील 36 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. त्यानुसार संबंधित BLOंना शो कॉज नोटीस बजावण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात राबवला जातोय. यानुसार अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 307 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि 28 पर्यवेक्षकांची 10 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बैठक घेण्यात आली. मतदारसंघातील मतदार नोंदणीच्या कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. यामध्ये मतदार नोंदणीचं उत्कृष्ट काम करत असलेल्या BLOचं अभिनंदन करत मतदान नोंदणीच्या कामात अल्प प्रगती असलेल्या 36 BLOंना कारणे दाखवा नोटीस बजावली. चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी चिखलीकरांना दिवाळीची भेट दिली आहे. ज्ञानगंगा अभयारण्य जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांना एक सफारी गाडी भेट म्हणून देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात चिखलीकरांकडून मोठ्या प्रमाणात जंगल सफारी केली जाते. मात्र अनेकदा चिखलीकरांना जंगल सफारीत वाहनांची कमतरता निर्माण होत असल्यामुळे त्यांची हौस अपूर्ण असते. ही बाब लक्षात घेता भाजपचे आमदार श्वेता महाले यांनी चिखलीकरांना जंगल सफारी वाहनाची दिवाळी भेट दिली आहे. मीरा सेलिब्रेशन आणि बुलढाणा अर्बन यांच्या संयुक्त विद्यमानं आणि वन विभागाच्या सहकार्याने जंगल सफारी वाहन चिखलीकरांच्या सेवेत सुरू करण्यात आलंय. या वाहनाचं लोकार्पण आमदार श्वेता महाले आणि उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले पाटील, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलं. दीपावलीच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा. रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना करते की गोरगरीब कष्टकरी शेतकरी असतील, महिला असतील, तरुण बांधव असतील, या सर्वांनाच रेणुका मातेची कृपा त्यांच्यावरती हो, आरोग्यमयी आयुष्य त्यांना लाभो. आज आपल्या चिखलीकरांच्या सेवेसाठी
दिवाळीचं एक गिफ्ट म्हणता येईल आपल्याला. बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून आपण ही सेवा सुरू केलेली आहे. ज्ञानगंगा अभयारण्यासाठी मीरा सेलिब्रेशन येथून ही जी जंगल सफारी आहे आपल्याला उपलब्ध होणार आहे. अकोला जिल्ह्यातल्या बाळापुरात विवाहितेचा हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीसह 4 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अश्विनी जामनिक या विवाहितेनं दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती माहेरहून 3 लाख रुपये आणण्यासाठी वेळोवेळी तगादाला व तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी प्रदीप जामनिक, बेबी जामनिक, संदीप जामनिक, सुधीर जामनिक आणि सर्व यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास बाळापूर पोलीस करतायत. अकोला जिल्ह्यातल्या बाळापुरात गायरान जमिनी नावावर करण्यासाठी वंचितनं तहसीलदारांना एक निवेदन सादर केलं. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार बाळापूर तालुक्यातील गायरान जमिनी, ई-क्लास जमिनी अतिक्रमणधारक शेती शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं नायब तहसीलदार सुरोळकर यांना निवेदन देऊन मागणी केली. यावेळी बाळापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. चळवळीतील सर्व क्रांतिकारी विचारांच्या थोर महापुरुषांना त्रिवार विनम्र अभिवादन करतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 20 जुलै 2030 रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी मुंबईमध्ये गायरान अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जो आवाज उठवला, त्या आवाजात या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी या शेतकऱ्यांचे जी शेती आहे, शेती नावावर करण्यासाठी, त्यांना शासनाचा लाभ मिळण्यासाठी आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी बाळापूर तालुक्याच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन ती शेती यांच्या नावे करून त्यांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि तेच थांबतो. जय भीम. खारपाण पट्ट्यात वन्य प्राण्यांमुळे मूग, उडीद पिकांची नासाडी होत असल्याने शेतकऱ्यांना कपाशीची लागवड करावी लागते. अकोला जिल्ह्यातल्या खारपाण पट्ट्यात सीतादहीपूर्वी शेतकऱ्यांचं मुख्य पीक कपाशी धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सिंचनाची कोणतीच सुविधा नसल्यामुळे एका पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातोय. यापूर्वी परिसरात कमी पाऊस झाला, नदी नाले तलाव कोरडे पडले. शेतकऱ्यांनी कपाशी पिकावर मोठा खर्च केला. खत, बियाणे, कीटकनाशके आदींवर खर्च झाला आणि आता पीक घरात येणार अशातच कपाशीची पानं गळत असून बोंड गळत आहेत. थोड्याफार कपाशीला बोंड असून यावर शेतकऱ्यांना समाधान मानण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा झालेला खर्च देखील निघणार नाही अशी स्थिती आहे. यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र उदासीनता दिसते आहे. सणासुदीच्या काळात पूजेसाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. फुलांच्या मागणीत तिपटीनं वाढ होत असते. रविवारी लक्ष्मीपूजन असल्यामुळं बाळापुरातल्या बाजारपेठेतही झेंडूच्या फुलांची मागणी वाढली आहे. फुलांबरोबरच तयार माळांचीही मागणी वाढली आहे. झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होते. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या लक्ष्मीच्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. गेल्या 2 दिवसापासून शहरातील बाजारपेठ मूर्तींसोबत केरसुणी, झेंडूची फुलं आदी साहित्याने फुलली आहे. गेल्या 3-4 दिवसापासून शहरातील बाजारपेठेत ग्रामीण भागातील ग्राहक दिसून येत नसले तरी नोकरदार वर्गाचा खरेदीसाठी अधिक कल दिसतोय. अकोला जिल्ह्यातल्या बाळापुरातील वाडेगाव परिसरात शेतातील कृषीपंप चोरी होत असल्याने शेतकरी दहशतीत आहेत. वाडेगाव परिसरात शेतातील कृषीपंप चोरीच्या घटनेमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतित आहेत. प्रशांत झाडे यांच्या नदीकाठी असलेल्या शेतातील विहिरीतील पाणबुडी कृषीपंप तसंच विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलच्या चोरीच्या घटना 15 दिवसांपूर्वी उघडकीस आली. यामुळे या शेतकऱ्याचं 25,000चं नुकसान झालं आहे. तर 2 दिवसाआधी येथील शेतकरी मुकिंदा नवाकार यांच्या बटवाडी बुद्रुक शेत शिवारातील विहिरीतील पाणबुडी कृषीपंप तसंच विद्युत पुरवठा करणाऱ्या केबल चोरी गेल्यानं संबंधित शेतकऱ्याचं 15,000चं नुकसान झालं आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर शेतातील कृषीपंप चोरीच्या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नवसाक्षरता अभियानावर राज्यभर शिक्षक संघटनांचा बहिष्कार असताना अकोला जिल्ह्यात नवसाक्षरता अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांना सक्ती केली जाते. याच्याच निषेधार्थ शिक्षक समन्वय समितीतर्फे जिल्हा परिषदेवर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात चिखलीकरांकडून मोठ्या प्रमाणात जंगल सफारी केली जाते. मात्र अनेकदा चिखलीकरांना जंगल सफारीत वाहनांची कमतरता निर्माण होत असल्यामुळे त्यांची हौस अपूर्ण असते. ही बाब लक्षात घेता भाजपचे आमदार श्वेता महल्ले यांनी चिखलीकरांना जंगल सफारी वाहनाची दिवाळी भेट दिली आहे. मीरा सेलिब्रेशन आणि बुलढाणा अर्बन यांच्या संयुक्त विद्यमानं आणि वन विभागाच्या सहकार्याने जंगल सफारी वाहन चिखलीकरांच्या सेवेत सुरू करण्यात आलंय. या वाहनाचं लोकार्पण आमदार श्वेता महल्ले आणि उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले पाटील, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलं. दीपावलीच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा. रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना करते की गोरगरीब कष्टकरी शेतकरी असतील, महिला असतील,
तरुण बांधव असतील, या सर्वांनाच रेणुका मातेची कृपा त्यांच्यावरती हो, आरोग्यमयी आयुष्य त्यांना लाभो. आज आपल्या चिखलीकरांच्या सेवेसाठी दिवाळीचं एक गिफ्ट म्हणता येईल आपल्याला. बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून आपण ही सेवा सुरू केलेली आहे. ज्ञानगंगा अभयारण्यासाठी मीरा सेलिब्रेशन येथून ही जी जंगल सफारी आहे आपल्याला उपलब्ध होणार आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची सभा नुकतीच पार पडली. यावेळी निधींची माहिती जाणून घेण्यात आली. जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी होणारा खर्च, पाणीपट्टीची वसुली आणि त्या तुलनेत नागरिकांना होणारा पाणी पुरवठा या संदर्भात सदस्या पुष्पा इंगळे यांनी सभेत विचारणा केली असता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही. यामुळे उपाध्यक्ष आणि अर्थ समिती सभापती सुनील फाटकर यांनी नाराजी व्यक्त केली. याशिवाय अकोला तालुक्यातील आगर गावाला नियमित पाणी पुरवठा होत असल्याच्या मुद्द्यावरील चर्चेत आगर येथील नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश सभेत देण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अर्थसभापती सुनील फाटकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सभेला सदस्य पुष्पा इंगळे, आकाश सिरसाठ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. बातमीपत्रात वेळ झाली विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा न्यूज इन न्यूज. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने यूसीएन का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए यूसीएन की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी यूपीआई ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा. और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. बाळापूर तालुक्यातल्या वाडेगाव बसस्थानक परिसरात बाजारपेठ भरत असल्यानं छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी आपली दुकानं थाटली आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होते आहे. वाडेगावच्या मधोमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 198 वरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची दळणवळण चालू असते. तसंच वाडेगाव ही मोठी बाजारपेठ असल्यानं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा किराणा माल, कपडे, सोने, लाह्या, बताशे, पणत्या, लक्ष्मी मूर्ती यासह इतर पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी झुंबड उडते. इथं आसपासच्या गावातील 40 गावामधून शेकडोच्या संख्येनं नागरिक बाजारपेठेत येतात. मात्र बाजारपेठेतील छोटी मोठी दुकानं बसस्टँड परिसरातच रस्त्याच्या कडेला थाटली आहेत. यामुळे परिसरात नागरिकांची दुचाकी आणि कार तसंच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र या गर्दीला पांगवण्यासाठी 2 ते 3 पोलीस कर्मचाऱ्यांची नितांत गरज असते. रोजगार हमी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचं अनुदान रखडलेल्या अवस्थेत असल्यानं सध्याच्या स्थितीत संबंधित लाभार्थ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. संबंधित विभागाला वारंवार निवेदनं देऊनही त्यांना अद्याप अनुदान मिळालं नाहीये. विहिरीचं खोदकाम सुरू करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करून पैसा उभा केला. मात्र अनुदान रखडलेल्या अवस्थेत असल्यानं संबंधित लाभार्थ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शासन स्तरावरून रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तर पूर्वी मात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आतापर्यंत अनुदान मिळालं नाही. तर नवीन पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदान मिळवण्यासाठी किती प्रतीक्षा करावी लागेल हा प्रश्नच आहे. राज्यात युती सरकारमध्ये कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र लाखो शेतकरी कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित आहेत. गेल्या 6 वर्षांपासून जिल्ह्यातील 13,034 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाहीये. त्यामुळे शेतकरी अन्याय निवारण कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडलाय. कर्जमाफी असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप बँक किंवा संस्थेच्या वतीनं कर्ज नील असल्याचा दाखला मिळाला नसल्यानं त्या शेतकऱ्यांना दुसरं कर्ज आणि इतर लाभ घेता येत नसल्याची स्थिती आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीनं आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. हिवाळी अधिवेशनापूर्वी कर्जमाफी न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. आज अकोला जिल्ह्यातील जे शेतकरी मंडळी आहे
हे इथं आज आंदोलन करतायत. त्या आंदोलनाचं कारण असं होतं की 7 वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं व कर्जमाफी झाली अशी सांगून त्यांच्या हातामध्ये एक सर्टिफिकेट दिलं होतं व त्यावेळेस याच दिवशी त्यांच्या हातामध्ये साडी चोळी देऊन कपडे देऊन त्यांचा सत्कार केला होता व त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जा, आजपासून तुमची सगळी कर्जमाफी झाली. आज 7 वर्ष झाले, त्या कोण्याही शेतकऱ्याच्या हातामध्ये काही कर्जमाफी आली नाही, कोणत्या त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाही आहे. त्या शेतकऱ्यांचा आक्षेप हाच आहे की बा जर द्यायची नव्हती तर इतका अपमान कशासाठी. अकोल्यात विदर्भस्तरीय सत्यशोधक संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. संमेलनात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम आणि संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुंदा तोडकर यांची विशेष उपस्थिती होती. राज्य सरकारकडून शाळांचं खासगीकरण कंत्राटीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. देशात जातीनिहाय जनगणना करणार नाही अशी भूमिका सरकारनं घेतली आहे. तसंच भारतातील राजकीय विषयांवर मेश्राम यांनी भाष्य केलं आहे. या संमेलनात मान्यवरांकडून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. या संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. अकोला शहराच्या लालबहादूर शास्त्री स्टेडियमच्या बाजूला असलेल्या भंगार बाजाराला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. आगीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली. आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या दुकानांच्या दुकानधारकांनी वंचितच्या महानगर पदाधिकाऱ्यांना आपबीती सांगितली. नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून व्यापाऱ्यांना सरकारनं तातडीनं मदत देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडी महानगर कार्याध्यक्ष मझहर खान, चांद खान, महासचिव गजानन गवे, शब्बीर चौहान, सय्यद अलीमुद्दीन खान, जुनेद खान मंजर, युनुस खान, अंसार खान, हसीन खान, शेख करीम यांच्यासह भंगार व्यापारी उपस्थित होते. अकोला शहर के अंदर आज का दुर्भाग्य दिन है कि यहाँ पे सुबह ही 7 पौने 8 बजे आग लग गई और यहाँ से कम 50 दुकानें हैं और 50 दुकान के अंदर नहीं किया तो एक दुकान के अंदर 4-5 लाख रुपए का, 3 लाख रुपए का ऐसा माल था. अभी ये सब जल गया है. अभी किसने जलाया, कैसा फटाका फूट गया वो तो चौकसी का भाग है. लेकिन इसके अंदर अभी के अभी प्रशासन ने, जिलाधिकारी कार्यालय ने या अकोला महानगर पालिका के आयुक्त ने, इन्होंने जल्दी सर्वे करके ये लोगों को यहाँ पे अभी दुकान का सर्वे करके इनको पंचनामा करके मदद मिलना चाहिए. ऐसा वंचित बहुजन आघाड़ी शहर के तरफ से, शहर के अध्यक्ष अभी हमारे मजहर खान जी है, शब्बीर भाई है और मैं खुद महासचिव हूँ. तो यहाँ पे बाला साहब को भी हमने ये बात उनके कान पे डाली है और साहब को भी बहुत बड़ा दुख हो गया है कि ऐसे लोगों पे अभी ये दिवाली के टाइम पे नौबत आना बोले तो बहुत बड़ी दुख की बात है. इसलिए वंचित बहुजन आघाड़ी आज मांग करती है कि कलेक्टर ने या महसूल डिपार्टमेंट ने जल्दी पंचनामा करके इनको यहाँ पे मदत देना चाहिए. ये वंचित बहुजन आघाड़ी की मागणी आहे. मोबाईलच्या युगात नवी पिढी किल्ल्यांपासून दूर होते आहे. या ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मुलांना व्हावी तसंच मुलांच्या कलागुणांना चालना मिळावी यासाठी अकोल्यात किल्ले स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत एकूण 24 संघ आणि 160 विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धा सकाळी 8 ते 4 या वेळेत संत वासुदेव महाराज बाल उद्यान, सहकारनगर, गोरक्षण रोड इथं घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी न थकता दिवसभरात किल्ले तयार केले. यामध्ये त्यांना पालकांचं तसंच शिक्षकांचं मार्गदर्शन मिळालं. विद्यार्थ्यांना किल्ला बांधण्याकरता माती, पाणी, विटा तसंच नाश्ता आणि जेवण हे संस्थेमार्फत देण्यात आलं. या स्पर्धेचं परीक्षण रवी मुळे, डॉक्टर राजेश्वर बुंदिले आणि नवीन घोटकर यांनी केलं. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अंजू उपराटे आणि स्नेहा घोगरे ग्रुपला मिळाला. द्वितीय क्रमांक अभिषेक गोतमारे, राम कळसकर, चेतन मिटकरी आणि ओम गोतमारे ग्रुप यांनी पटकावला. तृतीय क्रमांक यशराज खर्चे, तनया भोकरे, हर्षल निकम, सर्वज्ञ पाटील, अन्वी निकम, एजत खर्चे ग्रुपला मिळाला. तर आकाश जाधव ग्रुप, पियुष काकडे ग्रुप, शाश्वत नागरे ग्रुप आणि सम्यक इंगोली ग्रुप यांना प्रोत्साहन पुरस्कार मिळाले. सर्व विद्यार्थ्यांना करिअर विजन आणि काउन्सिलिंग यांच्यातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात आलं. दरम्यान संतोष झांबरे यांनी विद्यार्थ्यांना गड किल्ल्यांचं महत्त्व समजावून सांगितलं. स्पर्धेच्या आयोजनाकरता संस्थेचे अध्यक्ष संग्राम गावंडे यांचं मार्गदर्शन मिळालं. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडला 1 कोटी रुपयांचा गांजा. ऐका आला अटक, पुढील तपास सुरू. अकोला पश्चिम विभाग विधानसभा मतदारसंघातील 36 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. मतदार नोंदणीच्या कामात कुचराई केल्याचा आरोप. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आदेश. आणि आमदार श्वेता महाले यांच्याकडून चिखलीकरांना दिवाळीची भेट.
ज्ञानगंगा अभयारण्याला दिली सफारीसाठी गाडी, ज्ञानगंगा अभयारण्य जंगल सफारीच्या वाहनाचं केलं लोकार्पण. सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सुरक्षित दिवाळी साजरी करा. नमस्कार.